नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सूर्यदेव आज लवकरच रागवलेले होते, त्यामुळे आपण आत गेलेलं बरं म्हटलं. मग आत गेल्या गेल्या लगेच घरातली कामं लगेच चालूच होती आपली. मग काय तेवढ्यात पप्पानी गरमागरम पोहे बनवलेले होते. मग काय आपण घेतले आणि खायला सुरुवात. पोहे खाऊन होतात न होतात तोपर्यंत म्हणजे चला कामावर आलेल्या ह्या पट्ट्या तिकडे नेऊन ठेव, असं पप्पांचं ऑर्डर. लगेच हे काम सपते ना सपते तोपर्यंतच लगेच दुसरं पण ऑर्डर. लगेच मशीन जोडून घे आणि कटिंग करायला सुरुवात कर. मग काय घेतली मशीन आणि कटाकट 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 असं कापून टाकलं. कटिंग झाल्या झाल्या लगेच त्याला आपण रंगायला घेणार होतो, त्यामुळे काय लगेच यंत्रणा कामाला लागली आणि सुरुवात पण केली. आता त्यात एवढी गडबड कशाला म्हटलं तर, एक तर आज सोमवार, लाईटीचं काय नक्की नसतं. दुसरं म्हणजे अचानक घेतलेलं काम, ते पण टायमिंगवर द्यायला लागतं. ह्या दोन्हींच्या गडबडीत आमची धावपळ चालू आहे. त्यात आज काका सुट्टीवर, कारण दर सोमवारी लाईट नसल्यामुळं आपण सुट्टी घेत असतोय. पण आमच्या पप्पांना सुट्टीच्या दिवशी जास्त काम करायची हौस येते. मग काय आपल्याला बी करावं लागतंच. तर झालं असं की आज आपल्याला अर्जंट म्हणजे अगदी अर्जंट 2 दरवाजे बनवायचे. तर मंडळी, एक दरवाजा बनवण्यासाठी आपल्याला लांबड्या 2 पट्ट्या आणि किड्या 3 पट्ट्या लागणार होत्या. मग झाल्या किती? एकूण 5 पट्ट्या. हे झालं एका दरवाजेचं. असे आणि एक म्हणजे 2 दरवाजे बनवायचेत आपल्याला. मग काय भुसा जरा जास्त आला म्हणून इकडे तिकडे ढकलला आणि परत रांधकाम चालू आहे आपलं. तर आज आपण पाहणार आहोत दरवाजा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कसा बनतोय ते. लाकूड आहे आकाशी. आकाशी म्हणजे अष्टमबाबूळ. किती बी गडबड केलं तरी लाईट दगा देणार होतीच आज, तरी गेली लगेच आणि आली पण लगेच. मग काय तेवढा विशेष फरक पडला नाही. परत काम चालू. मशीनचा आवाज ऐकला काय? कसा आहे दणका. ह्या मशीनची विशेषता सांगायचं म्हणजे मशीनचं नाव आहे प्लेनर. ह्यामध्ये 2 साईड प्लेन करून मिळतात आणि त्या पण एकदम काटकोनमध्ये. इकडचं काम आटपलं की मग दुसऱ्या मशीनमध्ये. तेवढ्यात आमचं पप्पा लाकूड उचलून अजूनमधून चेक करतात आहे की नाही व्यवस्थित काटकोनमध्ये. नसलं तर परत एकदा रांधायचं. हे चालूच असतंय आमचं. मग म्हटलं थांबा मी जरा चेक करतो. मग बरोबर आहे म्हटल्यावर हां बरं ठीक आहे ठेव तिकडं. त्या मशीनवर आहे की अजून काम त्याचं. इकडचं काम झाल्यावर आता या मशीनवर काम चालू झालं. आता ह्या मशीनची विशेषता म्हणजे ह्या मशीनचं नाव आहे सायझर. ह्याच्यामध्ये एक साईज जर सेट केली त्याप्रमाणे सगळं लाकूड तयार होऊन मिळेल. आणखी एक म्हणजे या मशीनवर जास्त वेळ लागत नाही, कमी वेळेत जास्त काम. कसा आवाज यायचा पण दणकट. कालचा पराक्रम हाताला लावून घेतलेला, त्यामुळं त्या पट्ट्यातून उचलत असताना
प्रत्येक वेळेला त्या हाताला जखमेवरच लागत होतं. मग काय, तसंच कसं तरी काम आपलं चालू ठेवलं. त्यानंतर लाकडाचे सांधे जोडण्यासाठी खाचा तयार करायच्या होत्या. मग काय काम चालू केलं आपलं. न कळत का असताना पण त्या जखमेवर सारखं सारखं लागत होतं. शेवटी पर्याय नाही म्हटलं, आता कारणं देत बसायचं नको. मग आणि परत काम चालू केलं. त्यानंतर मशीनने कट केलेला भाग पातळीच्या साहाय्याने काढून टाकला. त्यामध्ये छिद्र पाडण्यासाठी सोपे होईल. मला काम देऊन पप्पा जेवण बनवण्यासाठी आतमध्ये गेले, कारण दुपारची वेळ सरत होती आणि मतीला आतमध्ये दादा पण होता. त्यामुळे मला जायची काही गरज नव्हती. त्यासाठी मला इकडं भरपूर काम दिलेलं. जेवायची वेळी आतून पाहतोय तर दादाने आपलं काम चोखपणे पार पाडलेलं. जेवण झाल्या झाल्या थोडीफार विश्रांती करून आणि पटकन कामाला सुरुवात केली. ही मशीन वापरताना असं वाटतंय की जणू काही मिनी JCB वापरल्यासारखं. पट्ट्यांमध्ये सांधा तयार करण्यासाठी छिद्र पाडायचं होतं. त्यासाठी ह्या मशीनवर घेऊन आलो आणि आपलं काम पूर्ण केलं. तेवढ्यात चहाची वेळ झालेली. चहा घेतला आणि मग आणि परत राहिलेलं काम पूर्ण केलं. मशीनवरील काम पूर्ण झाल्यानंतर त्याला परत पहिल्या ठिकाणी घेऊन गेलो. ड्रिलिंग करून सर्कल केलेल्या भागाला स्क्वेअर स्वरूपात रूपांतर करायचं होतं. मग काय पटाशीच्या सहाय्यानं परत कामाला सुरुवात केली. सूर्यास्त होत चाललेला, पण काय करणार. उद्याचे कामाच्या नियोजनासाठी पप्पांनी परत आणि कामाला सुरुवात केली. काम झाल्या झाल्या सनसेटचा फोटो जरा काढूया म्हटलं. जसा बाहेर आलो तसा आमचा डॉगेश भाई बंड्या काय एडीचाळे करत होता. दुपारच्या रखरखत्या उन्हात निपचिप पडून असतोय. तेवढ्यात म्हणजे पप्पाने इकडं चपाती बनवायची सगळी जोडणं तयार करून ठेवलेली. मी म्हणालतो आज तर काय करायला नको, कारण हाताला लागले, नीट लाटता येणार नाही. पण काय करणार, पप्पाने अगोदरच नियोजन घालून ठेवलेलं. मग गप मुकाट्यानं केलं. दरवेळीप्रमाणे चपात्या काय बनत नव्हत्या, पण आपलं आता धरलं तर सोडायचं नको म्हटलं आणि सगळं आवरतं घेतलं. हाताला लागल्यामुळे आता लाटताना चांगलीच दमछाक झाली. लाटण्याबरोबर त्याच ठिकाणी लागत होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.